घुटना टेकवर सिक्सर देख वाड शॉट. फलंदाजाने गुडघा वाकवला आणि गोलंदाजाला आकाश दाखवला. अतुलनीय शॉट असं म्हटलं तर वागड नाईट या दोन्ही अँगल मधून देखील दाखवलं जाते की ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेजी होतोय 6 ने. त्याच दिशेने हा देखील फटका आणि हा देखील चिनू निघून जाते. स्क्वेअर ऑफ द विकेट एका टप्प्याने सीमा पार 4 धावांसाठी जीट मध्ये 10 वर पोहोचते. हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये. आडवे बॅटने अगदी बॅकफुट जाऊन हा फटका केलेला आहे. एक माफक लक्ष आणि यावेळी फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार धावांची आवश्यकता आहे. हो हो अतिशय सुरेख फटका वाई फायर आणि हा चेंडू निघून जाते. धावसंख्या 24 केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होता मात्र त्याला होल देऊन चेंडू गुल होतोय सीमा बॅट मधून पाहायला मिळतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार ओळखलं जाते. फिरकी गोलंदाजाचा भरणा असणारा नक्कीच हा संघ आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला. अनेक स्पर्धामध्ये आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाची भंभेरी आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून टोललेला आहे. चेंडू निघून जाईल. भोईरच्या बॅट मधून हा चौकार आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. फोर्सिंग स्ट्रोक खरं तर ताकद पूर्णपणे झोकली होती आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना पॉवर प्लेचे षट 16 धावा. इथे मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर हा चेंडू निघून जाईल सीमा पार. प्रगती पदावर पाहायला मिळते. कट केलेल्या चेंडूला गॅप मधून चेंडू ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला जातोय त्या धावसंख्या तो आकार धावसंख्या 4 ने वाढून होती. ते धावफलकावर 33 धावा डबल 3. सुरेख फटका रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. गॅप हेडलं होतं आणि त्या बॅकहँड डिलिव्हरी इथे मात्र इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 या चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 38 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दत्तरुवा पिंपळास विपक्ष बादशाह 11 पिंपलगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने इथे बॅकफुलला जाऊन चेंडूला भिरकवून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वाढून होते धावफलकावर 59 हे आपण पाहू शकता. सुरेख फटकाव या सुनीता विजय शेळके यांच्या स्मरणार्थ. यावेळी मात्र हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. विस्फोटक फलंदाजी षटकामध्ये डील करताना फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढते. 65 सामनावीर फलंदाज अतुल भोईर. पहिला चेंडू इथे मात्र स्लॉकशिप केलेला आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार. स्क्वेअर लेगच्या वरून पहिल्या चेंडूवर पहिला दमदार षटकार अतुल. आणि मित्रांनो थोड्याच वेळात विश्वनाथ आता भोईर साहेब जे कल्याण पश्चिमचे दमदार आमदार आहेत भोईर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू निघून जातोय कव्हर रिजन मधून सीमा पार. 4 सॉंग्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नवरा पाहिजे गोरा गोरा फेम परेश म्हात्रे यांचं शुभागमन होत आहे. 0-0. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. लॉंग लेग रिजनच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार. लॉंग वे षटकार. अतिशय महागड षटक आपण पाहतोय. प्रीतम भोईर याच्यावर आक्रमण केलेलं आहे अतुल भोईर याने. 3 चेंडू आता पण सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रिव्हर्स स्वीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षर हे आव्हाड त्यांनी पटकावलेलं आहे. इथे आपण पाहतोय की मधून अगदी गोळीच्या वेगाने चेंडू निघून जाते सीमा पार. धन धन करत कव्हर पॉइंट रिजन मधून हा चौकार. कव्हर ड्राईव्हचा अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय फलंदाज अतुल भोईरच्या बॅट मधून आणि या चौकाने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 38. इथे इनफिल्डच्या वरून अगदी एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप एक्स्ट्रा रिजन मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकीमध्ये आव्हान पूर्ण करणं तेवढंच सोपं नसणार आहे पिंपळगड संघाच्या फलंदाजांना.
कारण आपण मध्ये 3 षटक सामना आहे आणि 3 षटक वाडेकर. इथे सरळ बॅटने हा फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौकार. तर अशा प्रकारे या निर्धारित 3 षटकांचा खेळ